तर मित्रांनो, मी आता इथे चिंचई बागेत आलोय. तर चिंचई बागेत का आलोय तर तुम्हाला सांगतो. हे बघा, हे आहे ती भाकरीच गटर आहे. भाकरीच गटर घेऊन इथं भावाला द्यायसाठी आलो. तो भाऊ सकाळी वर इथं चिंचई बागेत आला म्हणून, आणि त्यानं मला सांगितलं होतं भाकरी घेऊन ये म्हणून. तर इथं आता मी आलो, येऊन बघितलं तर ही कुठंच तो तुम्हाला सांगतो. इथं मी बघितलं सगळीकडे तर कुठंच गडी नाही. तर तुम्हाला ही बाग दाखवतो. असे चिंचई झाड आहेत आपली, अशी पाठीमागच्या कॅमेऱ्यात दाखवतो. हे बघा, ही अशी झाड आहेत आपली. आणि मी भावाला फोन केला तर फोन पण उचलत नाही. आणि आता हाका मारला, ह्याला हाका बेका मारला तर काय नाही, गडी वर देत नाही. आता मी ह्याला काय करतो, चांगलं भरपूर फोन करतो. आणि फोन उचलला का कॉल रेकॉर्ड करतो. आणि रेकॉर्ड करून या व्हिडिओमध्ये दाखवतो तुम्हाला ते काय म्हणतोय काय नाही. आता दुसरा फोन असता तर मी व्हिडिओज घेतला असता लाईव्ह. तर बघू काय म्हणतोय काय नाही. तेव्हा आपली झाड आहे अशी. तर मी भाकरी घेऊन आलोय आणि ही गडी काय नाही, फोनच उचलला नाही. आता ही साईडची मका आहे अशी. ते ही लिंबाचं झाड आहे काय. ही झाड आहेत खाली सगळी. खालनं मी जाऊन आलोय बघून, तर नाहीच ते. मग आता म्हणलं ह्या इकडं कामाचं गडी पण होतं, इकडं बी मी जाऊन बघून आलो. इकडं पण नाही, लय अवघड आहे. हे बघा, ही झाड अशी ती. आता मी ह्याला फोन लावतो. हे रान असं लोटरलंय बघा. आणि लोटरून सुद्धा असं मधनं असं गवत उगवायला लागले. असं गवत उगवायला लागले बघा, असं गवत उगवतंय. मी आता वर येऊन म्हटलं होता ह्या झाडाखाली बसलो. तुम्ही इथं झाडाखाली येऊन म्हणला गवत काढायचं म्हणून आलता इथं. आणि मी आता ह्या झाडाखाली बसलो होतो. नाहीच गडी. टावेल पण आणला होता येताना मी, ऊन लागते म्हणून टावेल आणला होता. आणि भाकरी गटर आहे. तर मित्रांनो, आता ह्याला फोन लावतो मी आणि बघू काय काय म्हणतोय काय नाही. हॅलो. हा हॅलो. हॅलो. अरे कुठं आहे? हाय इथं मामा इथं आहे का रे? लगा मामा इथं काय म्हणते तुला, तुला लाज वाटते लगा. मी इथे भाकरी घेऊन इथं आलोय मी. तुला हुडकाय कुठं कुठे? तू वरच्या तुकड्यात हुडकला, खालच्या तुकड्यात हुडकला, आणि तू सरळ मामा इथे म्हणतोय. अरे पण तुला मी भाकरी किती वाजता आणायला सांगितलं होतं? किती वाजता सांगितलं? तुला 12 वाजता फोन केलाय. 12 आधीच फोन केलाय तुला. आणि तू भाकरी घेऊन आला. आता वाजले किती तू? आणि तू आलाय किती वाजता? 3:30 वाजले आता. बघ जरा मोबाईल. अरे मग तो मामाच्याकडे तुला जायचं, तू मला सांगून जायचं होतं. अरे तुला सांगून जाय, तू होता घरी? तू असतोय घरी? तो घरी विचारलं नाही का कुठे गेलाय काय गेलाय? तू डायरेक्ट कसं काय भाकरी घेऊन आला? मग आता भाकरी घेऊन आला, तो मला सांगितलं भाकरी घेऊन ये म्हणताना मग म्हणलं जावं, म्हणलं भाकरी घेऊन. वर आलो, इथं वरच्या तुकड्यात हुडकला, मधल्या तुकड्यात हुडकला, खाली जाऊन बघितलं, परत त्या बंधाऱ्यावर फिरून आलो. अरे तू एखादा माणूस मेल्यावर तिकडे साईडला कामाला गडी आहे, तिकडे ती काय करतो तिकडे जाऊन आलो. फोन उचलायचं तयार नाही लागा. काय फोन उचलाय सांग बरं तुझं? तुला माणसाची, तुला जर काळजी जर तुला जर माणसाची रेंज मध्ये तुला जर माणसाची काळजी असती तर तू 12 आधी आला असता भाकरी घेऊन. न फोन करता तू भाकरी घेऊन आला असता. हा, मग मी काय म्हणतोय, तुला एवढं हुडकलं खालच्या तुकड्यात, मधल्या तुकड्यात, वरल्या तुकड्यात. तुला परत फोन लावलं. तो माणूस ऐक माझं जरा. तू पुढचं रान हाणू, तुला सांगतो मी. माझं टोकर हलवू नको. मी काय म्हणतोय, तुला 5-25 फोन लावलं, तो एक फोन उचलला नाही. आपण काय उचलायचं? काय म्हणून फोन उचलायचा तुला? तू तुला लय माझी काळजी आहे काय?
काळजी नाही मग काळजी असल्याशिवाय तर तू वर आलोय मी. अरे मग तू लय लवकर आला तू लय लवकर आला तू एका मेल्यावर तू ये पाहिजे तू. मारायला काय धाडी ते. तुला मी किती वाजता फोन केलेला लगा मनान मग तू माझ्याकडे जातो अचानकच कसा काय मामाकडे गेला. तुला मनान तू भाकरी घेऊन ये पाहिजे होत्या. तू काय झालं तुला फोन करून सुद्धा तू आता 3-3:30 वाजून गेले त्या. तू आता मला म्हणतोय मी भाकरी घेऊन आलोय मी खाली हुडकलं वर हुडकलं. मी आता राहणार इथे किती वाजता आलोय माहिती आहे? किती वाजता काय येणार तू मला काय मी तुला 2-2:30 वाजल्यापासून मी तुला फोन लावतोय. 2-2:30 वाजता लगा तुला मला फोन किती वाजता आलाय माहिती आहे का? 3 वाजता फोन आला. 3 वाजल्यापासून पुढे फोन आलेला मग 3 वाजता तू राहण्यात आलाय. 2 वाजता मी राहणार तुला इकडे तिकडे हुडकला तुला काय लगी मी फोन लावतोय अरे कुठं आहे म्हणून. मग तू 2 वाजता यायला तुला मी फोन केलता कितीला 12 ते 1 ते 2 ते 3 तू 3 तासानं पुन्हा आलाय. 3 तासानं माणूस एखादा उपाशी मरल का नाही. सकाळपासून लागा सकाळी जेवलेलो का बिन जेवता मी तिकडे गेलो राहणार. नाही म्हणलं आता तो म्हणला काय वर जाऊन ते बोडा गावात काढतो तर ते एका झाडा बघा हे नाही बघ. लागा तुला मधल्या बागेत गेलता तू बघितलं तो मधल्या बागेत बघितली मग काढलेलं दिसलं नाही तुला. तेवढं 5-10 मिनिटाचं काम नाही रे ते. बरं बाबा तुझं काय म्हणणं आहे आता मग मामाकडे गेला तू कोणाला विचारून घ्या मला विचारायचं काम आहे. तुला काय विचारायचं तुला विचारून तुला फोन करून तुला भाकरी तुला आणून येणं होत नाही. मग मी इथं येऊन घरी येऊन विचारून घरी मी सांगून गेलोय आईलाही. तुला काय विचारायचंय? हा बर म्हणजे तू मला आडवू बोलायचं काम नाही आणि तू आडवू बोलाय नाही मला हे म्हणायचं आहे तू मामाकडे जाताना मला सांगायचं बाबा मी आता भाकरी आलो. तुला काय सांगायचं आहे? तुला काय आता मला घराकडे जायला कमीत कमी 5 वाजतील आता म्हणजे इथं मला थोडं अजून काय तर करायला लागेल. मग मी घरी जाऊ तर मला आता 6 वाजतील ना. अरे 6 वाजले 5 वाजतील तुला लवकर यायला काय तू करू राहतो घरी काय काम करत होता काय तू मोबाईल बघत बसणार गमती करणार आणि इकडं आमच्या यायला लावायला ये पिक्चर करायला आमचा तू. बर असू दे मामाकडे कशाला गेलाय? जाऊ कशाला तर तुला आता काय सांगायचं? बरं सांग कशाला गेलाय? मी काय येत नाही आता तुला आलो. मी काय येत नाही मला काय फोन करून सारखं. बर नव्हतं असं कुचक्यातनं बोलू नको तुला खरं सांगतोय. चालते ठेव. बघितलं मित्रांनो कसा गडी बोलतोय काय करतोय. आता डायरेक्ट घरी जातो आणि आईलाच घेऊन बोलतो काय म्हणतोय काय नाही सांगतो आईला. तर मित्रांनो आता मी इथं घरी आलोय. संध्याकाळच्या 7 वाजता आले त्या 7 वाजत असतील असं वाटतंय मला. हे बघा बरं आया बबनला फोन केलता. मग मी म्हणलं मला भाकरी घेऊन वर रानात बोलवले आणि मी भाकरी घेऊन गेले तर तसं रान हुडकून मग मला काय सपान पडले का ही तर तू इकडे घे. मला काय सपा बिपान पडले का सांगी ही तर नाही म्हणून मी इथनं आलो भाकरी मला ह्यानं भाकरी घेऊन ये सांगितलं. मग मी गेलो 2-2:30 वाजता आणि मी फोन लावतो तर फोन बी उचलला. खाल्ल्या तुकड्यात बघितलं वर बघितलं आणि फोन लावतो तर फोन बी उचलला ना. आता मग पुन्हा फोन लावल्या उचलला. मग कुठं आहे? मी मामा येत आहे. मी म्हणलं फोन का उचलत नव्हता. मी भाकरी घेऊन आलो तर म्हणलं मग मामा इकडे कोणाला विचारून गेला म्हणलं. तर म्हणतोय कोणाला विचारून गेला काय झालं मग तू नाही तिकडे बोंबलत हिंडायचा म्हणतोय. तुला मी भाकरी घेऊन 12 वाजता ये म्हणून सांगितलं होतं तर तू आलाय कितीला 3:30 वाजता आलाय म्हणतोय. मग मी इथनं किती वाजता गेलतो? लवकर गेलताय 12-1ला गेलताय तो. मला बी काय खोटं बोलाय ना मी जवळ तिथं 2ला गेलतो मी. तर ही मला इकडं ती मला इकडं आलेलाच माहित नाही. मामाईकडे मला जर माहित असतं ही मामाईकडे गेलाय तर मी कशाला वर जातोय झकमारी करायला हुडकत त्याला. आणि तुम्ही बी इथं कोण नव्हता. मला ह्यानं फोन केला भाकरी बांधून येऊन. आता म्हणलं घरी कोण नाही म्हणलं तू जर असं तर म्हणलं काय तर केलं असं भाकरी बांधून देईन तुला विचारलं तर तू म्हणली असते आता भाकरी कशाला हे मामाईकडे गेलाय. आणि आता म्हणलं मग कशाला मामाईकडे गेला तर मला तुला काय करायचं
काय नाही मी येत नसतो मला म्हणतोय येत नसतो तर राहू दे म्हटलं बघायला पुन्हा काय करायचं काय नाही. जनावर पिनावर नेलं तर बाजारला बाजारला नाही काय करायचं करू दे आता. मी जास्त आता काय बोलत नाही. मला म्हणतोय तुला सांगितले तू लवकर आलाय मी तुला एका मानानं भाकरी घेऊन आला असता म्हणतोय त्याचा. जायचं पण भाकरी जाणार कशाला सांगितले. मग मी त्याला काय म्हणलं तुला मामाकडे जायचं तर तो मला फोन बिन करायचा म्हणायला मी चाललोय मामाकडे. मी वर गेलो तिथं भाकरी घेऊन आणि सगळं रान हुडकतोय मी तिकडे कामाच गडी पाड्याला हे होतं तकडे जाऊन बघून आलो तकडे नाही गडी. आता काय करायचं मग मी म्हणतो ते जवळ आहे का रान ही तकडे जहागिरी करणार मी चालत जाऊन करतोय. त्याला सांग नीट काय माघारी ये म्हणाव उद्याला. नाही मी उद्या इथं काय बघणार नाही मी सुद्धा जाईन इथनं मग मला जा वाटत नाही काय. तू जातोय ती जातोय मी तेवढी आपली बघती सगळे जनावर. मग तुला सांगायला कळत नव्हतं सांगत नव्हते मला विचारून जा म्हणून. मला माहित नाही ते गेली मी काय त्यांना तर राखत बसते खाली मळ्यात. मग घरात तर काय काय आहे. हे बघा एवढं टायमिंग झाले. आता इकडं नुसती मांजर आहे मांजरं दुसरं काय सोन आहे ह्या घरात. गड्यान कुलप बिलप लावून टकाटक मध्ये हल्लेला आहेत ना. मला का माहित आहे काय इथनं काय भांडण करून गेला कसं मामाकडे जायचं काय समज भांडण करून. तर चला मित्रांनो बाय बाय उद्याला बघू काय होते कडे अजून.